नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 6 एप्रिल ते 11 एप्रिल 2026चा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम पाठीमागच्या 4 दिवसापासून म्हणजेच जवळपास महिन्याच्या सुरुवातीपासून 1 एप्रिल ते आजपर्यंत 5 एप्रिलपर्यंत पावसाचा जर विचार केला देशात संपूर्ण विभागामध्ये, याच्यामध्ये सेंट्रल इंडिया असेल, दक्षिण भारत असेल, याचबरोबर पूर्व भारत असेल, उत्तर भारत असेल, या संपूर्ण विभागामध्ये पाऊस हा अत्यंतपणे पाहायला मिळाला. मात्र जो पूर्व भाग असेल या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं. मात्र येणाऱ्या काही दिवसात पूर्व भारताकडे हा पाऊस वळण्याचीही दाट शक्यता आहे. सर्वप्रथम राज्याचं जर पाहिलं, राज्याचा संपूर्ण विभाग असेल, कोकण व्यतिरिक्त कोकणातील फक्त मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळाला नाही. याच्या व्यतिरिक्त अमरावती असेल, अकोला असेल आणि वाशिम असेल, याच जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी पाहायला मिळालं. काही ठिकाणी पाऊस पाहायलाही मिळालेला आहे. मात्र या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण विभाग जिल्हे असतील, याच्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, याचबरोबर पुणे असेल, अहिल्यानगर असेल, याचबरोबर खानदेशमधील ही चारही जिल्हे, याच्यामध्ये नंदुरबार असेल, जळगाव असेल आणि मराठवाड्याचे संपूर्ण जिल्हे, याच्यामध्ये संभाजीनगर असेल, हिंगोली, परभणी, याचबरोबर जालना असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल आणि विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर व बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर संपूर्ण देशभराचा जर विचार केला, देशभरामध्ये जवळपास एप्रिल महिन्यामध्ये 20% जास्त पाऊस आतापर्यंत पाहायला मिळाला. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये सध्या ॲक्टिव्ह WD नाही आहे. मात्र येणारा जो WD असेल तो 8 एप्रिलला उत्तर भारतामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला 8 एप्रिलला उत्तर भारतामध्ये परत एकदा WD येईल, त्यावेळेला राज्यभरामध्ये याचबरोबर विदर्भाचा हा भाग असेल, या ठिकाणी पावसाचं वातावरण काही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याची दिशानुसार जर आपण पाहिलं, उत्तरेला म्हणजेच राजस्थानच्या ठिकाणी सर्क्युलेशन तयार आहे. याचबरोबर उत्तरेला जो WD आहे, या WDच्या प्रभावामुळे देशाचा जो पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळते. उत्तरांचल असेल, याचबरोबर उत्तराखंड असेल, तसेच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, याचबरोबर ओडिसापर्यंत आपल्याला पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर पूर्वोत्तर जी काही राज्य असतील त्याच्यामध्ये सिक्कीम असेल, गंगटोक असेल, याचबरोबर अरुणाचल प्रदेश, आसाम, इम्फाळ, मेघालय या भागामध्ये राज्यामध्येही पावसाचं प्रमाण आता वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र राज्यास्तरात पाहिलं, राज्यामध्ये पाऊस हा अत्यंत कमी पाहायला मिळणार आहे. कारण की बंगालच्या उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल, या दोन्ही समुद्र सध्या ॲक्टिव्ह आहेत. मात्र अरबी समुद्रामधून जे वारे जे आहे ते वारे गुजरात याचबरोबर राज्यभरापासून दक्षिणेला असे सरकत आहेत. त्यामुळे वाऱ्याची जी ट्रफ रेषा आहे, ती ट्रफ रेषा मध्य भारतामधून म्हणजे मध्य प्रदेश असेल, याचबरोबर विदर्भ असेल, या विदर्भापासून कन्याकुमारीपर्यंत अशी विखुरलेली स्वरूपात पाहायला मिळते. या ट्रफरेषेच्या पश्चिम बाजूलाचा विचार जर केला, ट्रफरेषेच्या पश्चिम बाजूला याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही. मात्र पूर्व बाजू असेल, याच्यामध्ये विदर्भातील पूर्व बाजू, याच्यामध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली अतिपूर्व भाग असेल, त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, राज्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरण स्वच्छ आणि कोरडे पाहायला मिळते. मात्र मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल, विदर्भाचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढग पाहायला मिळते. हे जे ढग आहेत हे उंचावचे ढग नाही आहेत. मात्र ह्या ढगामधून कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. मात्र अमरावतीचा चिखलदरा असेल, या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच चंद्रपूरचा काही भाग असेल आणि गडचिरोलीचा इटापल्ली, सिंचोरा, हिरा या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. राज्याचा इतरत्र आज रात्री कोणत्याही स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा आपण विचार जर केला, 6 तारखेला म्हणजे उद्याच्याला कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार नाही. याचबरोबर 7 तारखेचा पाहिलं, 7 तारखेला नंदुरबारचा अक्कलबोवा असेल, याचबरोबर नवापूर असेल आणि नाशिकचा हिंगणा असेल, नाशिकचा पश्चिम भाग असेल,
1 ते 2 ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. पावसाची शक्यता फार कमी आहे. तसेच गडचिरोली संपूर्ण जिल्हा असेल, चंद्रपूरचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी हे ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व 1 ते 2 ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवरती हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. राज्याचा इतरत्र भागात जर विचार केला तर 6 तारखेलाही आणि 7 तारखेलाही कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर 8 तारखेचा विचार जर केला, 8 तारखेचा कोकणातला उत्तरेचा भाग असेल, पालघरचा वसई याचबरोबर मुंबई शहर असेल, तसेच ठाणे पालघरचा काही भाग असेल, मुंबई शहर असेल, उपनगर असेल, या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. पावसाचीही शक्यता एकदम कमी आहे. याचबरोबर गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये मात्र एक दुसऱ्या स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. काही ठिकाणी लाईटिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर राज्याचा इतरत्र संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि कोकण या कोणत्याही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही. याचबरोबर 9 एप्रिल, 10 एप्रिल आणि 11 एप्रिललाही राज्यात पावसाचं वातावरण सध्या दिसत नाही. याच्यामध्ये काही बदल झाले तर आपण या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्याला अपडेट करणार आहोत. याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणाऱ्या 3 दिवसाचं जर पाहिलं, 6 तारखेला गडचिरोली असेल, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला. या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर नांदेड असेल, हिंगोली आणि साताऱ्याचा पूर्व भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात गडगडाटी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर 7 तारखेचं जर पाहिलं, 7 तारखेला गोंदिया असेल, याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यामध्ये लाईटिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतं. याचबरोबर राज्याचा इतरत्र कोणत्याही स्वरूपाची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. 8 तारखेचा जर विचार केला, 8 तारखेलाही वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर हा जो पूर्वेकडचा भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस व लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पावसाची शक्यता आयएमडी खात्याने व्यक्त केली आहे. मात्र इतरत्र राज्याचं जर पाहिलं तर कोणत्याही स्वरूपाची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तर हे होतं येणाऱ्या 8 दिवसाचं हवामान अंदाज. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.